नमस्कार. मी आज दाखवणार आहे तुम्हाला सुक्या बांगड्याची चटणी करून. त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आपण बघूया. हा सुका बांगडा, कांदा फोडणीसाठी, टोमॅटो, हिरव्या मिरच्या 3, कोथिंबीर, तेल आणि लाल तिखट. सगळ्यात अगोदर मी बांगडा दाखवते तुम्हाला. हा सुका बांगडा आहे. ह्याचं डोकं काढून टाकायचं आणि हे असं गॅसवरती हे असे भाजून घ्यायचे, चांगले खरपूस भाजून घ्यायचे. भाजून घ्यायचे मग काटे काढायचे. मी दाखवीन तुम्हाला नंतर. मी आधी फोडणी टाकते. तेल टाकून घेऊया. तेल आपल्याला जेवढं केवढं पाहिजे तेवढं टाकायचं. कमी जास्त आपण कसं खातो तसं. तेल तापले, कांदा टाकून घ्यायचा. कांदा जरा जास्तच लागतो. गॅस फास्टच ठेवायचा. मी आता जरा तुम्हाला बांगडा साफ करून दाखवते, काटे कसे काढायचे ते. तोपर्यंत आपला कांदा भाजेल. मीठ टाकायचं नाही, कारण बांगड्याला खारटपणा असतो ना पहिलाच. लागलं तर टाकायचं, नाहीतर नाही लागत, नाहीच शक्यतो. आता बांगड्याचे काटे काढून दाखवते तुम्हाला. हा बांगडा आहे भाजलेला. तसं थोडा झाडून घ्यायचा आणि हे असं असे काटे काढून घ्यायचे चांगले. गॅसवर मस्त खरपूस भाजून घ्यायचा आणि विस्तवावर भाजला तर अगदी छान चव, खूप छान लागते विस्तवावर भाजलेल्या बांगड्याची. असं काटा काढून असं चुरवून घ्यायचं चांगलं. आता काटा झाला ना वेगळा, असे काटे काढून घ्यायचे. असं काटा काढून टाकायचा त्यातला. मी आता सगळे हे असे काढून घेते. आता कांदा आपला भाजला आहे चांगला. टोमॅटो टाकते आणि मिरची टाकते. हे चांगलं हलवून भाजून घ्यायचं 2 ते 3 मिनिट मस्तपैकी. तर कांदा टोमॅटो आपलं चांगलं खरपूस भाजले. लाल तिखट टाकून घेते. लाल तिखट कुठलेही टाका, मिरची पावडर टाका, कसंही टाकलं तरी चव चांगलीच लागते त्याची आणि झटपट होते. 2 चमचे टाकते मी लाल तिखट. जास्त वेळ लागत नाही. बांगडे गॅसवर भाजायचे, साफ करायचे, काटे निवडून घ्यायचे चांगले. असे हे बघा, हे असे सगळे काटे काढून घ्यायचे आणि आता हे आपण टाकून घेऊया ह्याच्यात. हलवून चांगलं असं एकजीव करायचा मस्तपैकी. हलवून अशी 1-2-3 मिनिट अशी परतून घ्यायची चांगली चटणी. आता ही आपली बांगड्याची चटणी चांगली भाजून तेलात परतून, तेल सुटेपर्यंत अगदी परतून घेतली चांगली. आपण गॅस बंद करूया आणि कोथिंबीर टाकून घेऊया. काढून घेते आता.
अशी आपली भाजलेल्या सुक्या बांगड्याची चटणी तयार आहे. भाकरी बरोबर खायला मस्त लागते. करून पहा.